कार्यक्रम चालू आहे. कर मी असा जे आहे ते बनव. खूप नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे सारिका विथ गणेश ब्लॉग मध्ये. तुम्ही सरप्राईज असेल मला पाहून, कारण हा ब्लॉग आजचा मी सुरू केलेला आहे. तर मी आज आहे वर्क फ्रॉम होम, माझं काम चालू आहे आणि तुमच्यासाठी आज मी पूर्णपणे ब्लॉगमध्ये बोलणार आहे. कारण सारिका सध्या किचनमध्ये आहे, तुमच्यासाठी खास लंचची रेसिपी बनवत आहे आणि मी तुमच्यासाठी खास ब्लॉग पण करत आहे. आणि या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्की डेफिनेटली आणि खूप चांगलं अनुभवायला मिळेल आणि खूप आनंद होईल तुम्हाला. कारण या ब्लॉगमध्ये फक्त मीच बोलणार आहे, दुसरं कोणीही बोलणार नाही. तर आपण जाऊया किचनमध्ये, सारिकाला हेल्प करूया, पाहूया ती नक्की आपल्याला लंचसाठी काय बनवते ते. सो लेट्स कम टू द किचन. मित्रांनो, आत्तापर्यंत तुम्ही मांजर दूध पिताना पाहिलं असेल, तर आपलं मांजर किचनमध्ये एवढा वेळ झालं नक्की करते काय ते आपण आता बघायला जाऊया. लेट्स गो. अरे 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 अरे, हे बघा मांजर काय करते. हा, दूध पिते गुपचूप, मांजराचे पाय आणि आंबा खाण्याचा कार्यक्रम चालू आहे. अरे छार 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 छार. हा, एवढं पिंपल्स आले काय जण तरी आंबे खाण्याचा अजून नाक सुटे ना. आणि आता शेवटचे थोडे दिवस आहे, खाऊ शकते ना. थोडे दिवस आले, संपला आता आंब्याचा सीझन संपून गेलाय. म्हणून थोडेफार राहिले ते खाऊन घेते. थोडे एवढे सगळे एवढे आंबे कोण खाणार असतं, कोण खात एवढे आंबे. हे पण चालू आहे, काम पण चालू आहे. काम पण चालू आहे. काय काय काम चालू आहे? आतापर्यंत लंच तयार हवा होता. शॉपिंग चालू आहे. चॉपिंग व्हॉट चॉपिंग? चॉपिंग सहित इटिंग चालू आहे. एवढं असतं का? चॉपिंग इटिंग चॉपिंग इटिंग चॉपिंग इटिंग नुसतं आपलं मांजरासारखं बनायचं. हा, दूध पिण्यासारखं मांजराची पावलं. A few moments later. अरे वा, मांजरा झाला का आंबा खाऊन? मग काय आहे नक्की आज काय बनवणार आहे आपण? हेल्दी व्हेज पुलाव. पुलाव? तुला मसाले भात म्हणायचे का? पुलाव म्हणजे आता मी सगळं व्हेजिटेबल पनीर हे ते अरे हे जे कापले ह्याला मसाले भात म्हणतात. शेंगदाणे, बटाटे, गाजर, टमाटे. शेंगदाणे नाही टाकायचे मला. अरे शेंगदाणे नाही टाकायचे. काय काय घेतले तू? हे पनीर नाही, गोविंदचं पनीर, गोविंदचं तूप, हे वटाणे आणि हिने कापलेलं हे जे सगळं आहे, हे जे बनवतो आम्ही गावाकडे, याला म्हणतात मसाले भात. याला पुलाव आम्ही म्हणत नाही. पण माझ्या स्टाईल मध्ये मी पुलावच बनवणार आहे. अरे स्टाईल मध्ये पुलाव बनवून काय तुला पुलाव मिळणार आहे? मसाले भात मला नाही आवडत. म्हणजे तुम्ही बघा, हा पुलाव आहे का मसाले भात आहे, हा झाल्यानंतर आपल्याला कळेल. बर, हे सगळं झालं सामग्री. हे बनवणार कशात? कुकर मध्ये. कुकरमध्ये आपला कुणीही बनवत नाही. मग कसं बनवणार? हा जो आहे तो मस्त सुंदर असं पातेलं, त्याला तुमच्या भाषेत टोप म्हणतो आपण. तो टोप घ्यायचा आणि त्याच्यामध्ये पाणी वगैरे सगळे मसाले मिसळे टाकून उत्कृष्ट प्रतीचा मसाले भात बनवायचा. पण मी व्हेज पुलाव बनवणार. अरे तेच जे बनल्यानंतर आपण खाऊ त्याला आपण नाव देऊ काय आहे ते. अरे पण व्हेज पुलाव चांगला. ठीक आहे, तुझा पुलाव माझा मसाले भात. कळलं? भूक लागली ना काहीतरी. पटकन हे बनवून आता मला तू खायला घाल. एकतर भूक लागली, ओरडायचं मला पटकन काहीतरी बनवून दे. सो मला जे बनते, मला जे येते ते मी बनवणार ना. मंडळी, तुम्ही हिला जे येते ते मी खातोय हे तुम्ही लक्षात ठेवा. जे येते ते मी खातोय. खावंच लागेल. हा, आणि एवढं सगळं कॅच मसाला, एव्हरेस्ट मसाला, हे कशासाठी आपण आणलेलं? हे सगळे मसाले टाकून मसाले भात असतो. पण शेंगदाणे नाही टाकायचे. शेंगदाणे टाकायचे. शेंगदाणे नाही आवडत एक मला. काम कर, मी माझा कॉल घेऊन येतो. तोपर्यंत हे तू काय जे आहे ते उत्कृष्ट पतीच्या पातेल्यात तुझ्या भाषेत टोपात ते बनवायचं. कुकर मध्ये नाही जमणार. पण नाही नाही, थोडं गप्प ठेव. जे आहे ते बनव. अरे वा 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 रे माझ्या पट्ट्या, शेवटी माझं ऐकलंस. टोपामध्ये म्हणजे पातेल्यामध्ये भात बनवते. स्वाग माझी बायको कुणाची. बर, आता ह्याच्यात टाकणार काय हा मोठा माणूस? टाकणार काय म्हणजे जे जातो तेच टाकणार ना. काय वेगळं थोडी पण टाकणार. काय जाणार याच्यामध्ये? तर मंडळी, फायनली हा माझा मसाले भात तयार होते. आपण बघू शकतो की याच्यामध्ये आपण काय काय टाकणार. काय टाकायचं पहिल्यांदा? जिरे टाकले. तुम्ही लक्षात ठेवा आम्ही काय काय टाकतो आणि त्यानुसार तुम्ही घरी ट्राय करा. ओके, जिरे टाकले. त्याच्यानंतर हा खडा मसाला. आता हा खडा मसाला टाकला आहे आणि दिस इज द, अरे असं नाही, असं घ्यायचं आणि सांगतोय मी, फक्त सांगतोय की असं टाकायचं. लाईक दिस दिस. बरं, आता नेक्स्ट कांदा. ठीक आहे, आता कांदा टाकतोय. ठीक आहे, कांदा. आता कांदा हा जो आहे तो आय थिंक पूर्ण भाजून घ्यावा लागेल. त्याच्यानंतर जो काही त्याचा स्मेल आणि त्याची टेस्ट आहे ती आपल्याला मिळेल. तर मंडळी, मी ऑलरेडी कांदा टाकलेला आहे. तर तुम्ही बघू शकता मिरच्या कट केलेल्या आहेत, पनीर कट केलेलं आहे, गाजर कट केलेलं आहे, टोमॅटो कट केलेलं आहे आणि बटाटेही कट करून ठेवलेलं आहे. हे सगळं जाऊन माझा आवडीचा मसाले भात बनणार. तुझा पुलाव. हा माहिती आहे, तुझा पुलाव. मसाले भात तुम्हाला कसं सांगावं बरं? याला मसाले भातच म्हणतात. तुम्ही शहरामध्ये राहिलेल्या लोकांचा हाच प्रॉब्लेम आहे की तुम्हाला नक्की काय आहे, कशाला काय म्हणतात हे काहीच कळत नाही.
नुसतं हे करायचं पुलाव खिचडी. अरे बापरे, हा खिचडी प्रकार तर कोणी शोधून काढला? काय जरी झालं आठवड्यामध्ये 3 दिवस तर खिचडी असते आमच्या घरी. फोन करणार काय बनवायचं आज, मला खूप कंटाळा आलाय, माझं डोकं दुखते, काय बनवू? मग पुलाव बनवू का? मग आपण काय करणार बाई, बनव पुलाव, बनव काय तुझं खिचडी बनव, काय बनव. आता खा. ओके हा, अद्रक कॉन्सन्ट्रेट ऑन मसाले भात. आणि भाजून घ्या, हे भाजून घ्या. तुम्हाला जास्त समजतं का मला समजतं जास्त? कुणाला समजत असेल, भाजणं व्यवस्थित महत्वाचं. भाजणं महत्वाचं आहे ना. भाजणं व्यवस्थित महत्वाचं. मी शांत बसतो. हा त्याच्यामध्ये अरे हे पडलं. आता टोमॅटो आता याच्यानंतर म्हणजे कांदा, जिरं झालं, तेल झालं, कांदा झाला, टमाटर झालं, मसाला झाला. आता त्याच्यानंतर बटाटे आणि बडाव उसको, गॅस को बडाव जरा, बडाव उसको, बडाव. बरं आता काय, मिरची. मिरची. ओके, मिरची टाकलेली आहे. हॅलो, हे काय करून ठेवले? अरे आंबे ठेवले. अरे आंबे रोज सकाळी, मी आज रोज सकाळी उठून मंडळी, रोज सकाळी उठून मला डायनिंग टेबल, ही बॉय, हिचं कबड, माझं कबड, केवलेचं कबड, सगळ्यांचं रोज मिनिट आवरून ठेवायचं. दिस इज द रिझल्ट वेन आय डोंट सी. हा बघा बघा बघा. काय बघा बघा बघा, हे कोण आवडायचंय? अरे पण आवडलं ना. कधी आवडलंय? बटाटे. बटाटे Concentrate this. बटाटे. लक्ष माणसाचं कसं विचलित करायचं ते ह्याच्यामध्ये शिकलं पाहिजे. जर आपण पुलाव बनवतो ना, तुमचं कॉन्सन्ट्रेट इथे पाहिजे. आणि हे टाकलं पनीर टाकायचं. टाकायचं? आणि आता बटाटे टाकले. ओके. मेन इन्ग्रेडियंट आहे ना याचा हे हे मसाला. अरे हे राहिलेले 2 बटाटे कोण टाकणार? सॉरी. मेन इन्ग्रेडियंट तर आहे ना. आता बटाटे ठीक आहे, तुम्ही त्याच्यात टाका. आता smell- बटाटे टाका तुम्ही. बटाटे टाका तुम्ही. बटाटा ना, ठीक आहे, तुम्ही जसं सांगितलं तसं. ठीक आहे, टाकतो तर. हां पटापट तर करायचं ना, असं टाकायचं. बरोबर. ठीक है, एक काम कर, दुसऱ्या बाजूला लेट मी नो हाउ टू डू इट. मेरे को पता है मसाले भात कसा बनवायचा ते. ठीक आहे. ओके, आता हे आपण भाजून ते टाका, ते टाका. काय टाकू, गाजर? टाका, ते टाका. आले टाका. हाताने टाका, ठीक आहे, हाताने टाकायचे. ओके, बघा आता मी टाकलेलं आहे याच्यामध्ये आणि मी बनवतो आहे आणि ह्याला जी चव येणार आहे Yes, सगळं हंडीच बनवलेलं आहे. Yes! Start to end. सगळं मी बनवलेलं आहे. माणसाच्या हाताला चव पाहिजे आणि हा हात इथं आहे, इथं इथं आणि इथं जात. खोटं बोल पण भेटून बोल. काय खोटं बोललो, एवढं सगळं बोलवून दिलं, सगळं रेडीमेड सामान वगैरे आणून दिलं तुला. हा शॉपिंग फक्त नावाला काय केलं, त्याच्यात अर्धी शॉपिंग तर मीच केलेलं आहे. तर मंडळी, तुम्ही बघताय मगापासून एवढी मी मदत करतोय, हेल्प होतं, घाम होते, सध्या पाणी नाही अजून, कोणी पाणी सुद्धा विचारायला तयार नाही मला. एवढी मी मदत करतोय ना, पाण्याचं काय महत्व. पाणी घे. पाणी पाणी बघा, काय झालं? मी तेच सांगत होतो की किती सुगरण आणि किती मदतनीस माझी बायको आहे, ती किती मला माझी काळजी घे. बघा पाणी घेऊन आली, मला एवढं घाम येतो, एवढं पाणी घेऊन आली माझ्यासाठी खास. ती खूप 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 छान आहे का बाई माझी. म्हणजे तुम्ही बघा, हा असा झालेला आहे आमचा मसाले भाताचा मसाला रेडी. आणि हे सगळं मी केलेलं आहे. मी, ती गेलेली आहे तिकडं, पण तिला माहिती नाही, सगळं मीच करतोय. ओहो ओहो ओहो, आहा. ते तांदूळ टाकला आहे आणि आता आपला थोडं 20 ते 25 मिनिटात रेडी होईल व्हेज पुलाव. आता हे बसले जाऊन त्यांचं काम करत, झालं. इकडे नुसतं टाइमपास केला आणि मी बनवलं एवढंच येतं. सो आपण फायनल झाल्यावरती तुम्हाला दाखवतो. आणि एंडला असं थोडं तूप टाकायचं की म्हणजे तांदूळाचे खिले खिले होतं, खिले खिले राईस तयार होतं. तर मंडळी, आपला मसाले भात हा तयार झालेला आहे आणि आपण आता याचा आस्वाद घेणार आहे. तर मसाले भात आपण बघूया, आलेला आहे. यांचे पुलाववाले आलेले आहेत. तुम्ही सांगा, हा मसाले भात आहे का पुलाव आहे? हा मसाले भात आहे. चेक करा. दिस इज द मसाले भात. हा मसाले, बरं ठीक आहे, चालेल. ओके, ठीक आहे. मी मसाले भात चालेल. हे मला कळत का नाही, हे माझं एवढं ऐकते का आज सकाळपासून, एवढं ऐकते कशासाठी माझं. मी जसं म्हणेल तसं करतेय. नक्कीच याच्या पाठीमागे काहीतरी षड्यंत्र असणार आहे. आपण बघूया काय आहे ते. मंडळी, आता पुलाव तयार झालेला आहे, माझा मसाले भात तयार झालेला आहे आणि ती आता मला टेस्टसाठी देत आहे की आपण बघूया की नक्की हा माझा मसाले भात आहे का हिचा पुलाव आहे.
ठीक आहे. आणि तुम्ही ही रेसिपी घरी ट्राय करा आणि नक्की तुम्हीच डिसाईड करा की हा नक्की पुलाव आहे का मसाले भात आहे. आता मी माझा मसाले भात टेस्ट करतो आणि तुम्हाला सांगतो जी टेस्ट कशी आहे ते. वाव, फॅन्टॅस्टिक. आणि हा तुम्ही बघू शकता उत्कृष्ट प्रतीचा हा मसाले भात आहे. याला आमच्या गावाकडे मसाले भातच म्हटलं जातं. आणि गरम आहे, जरा खूपच गरम आहे. एक नंबर. तर हा मसाले भात आम्ही इथं संपवतोय. हा ब्लॉग आजचा आम्ही इथं स्टॉप करतोय. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. सारिका विथ गणेश. सारिका विथ गणेश ब्लॉग. बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.